गुड मॉर्निंग सर्वांना, हाय करा. आणि आता आपण आज कुठे निघालेलो आहे ते पण सांगा. एकविराईला. आणि आम्ही आज ह्या 3-4 स्पॉट करणार आहे, तर तुम्ही पण आमच्या सोबत चला. से हाय. हाय. अरे जोशना मैडम किधर रह गए हमारे? मंगलमूर्ति मोरया. एकविराई माते की जय. मैत्रिणीची एवढी एक्साइटमेंट चालू आहे की जोक्स वगैरे चालूच आहे. खरंच म्हटलं तर मला पण खूप दिवसाची इच्छा होती एकविरेला जायची, आणि ती आज इच्छा माझी पूर्ण झाली. 2-3 वेळा मी जाणार होती आणि कॅन्सल झाली. म्हणतात नाही बोलवेल तेव्हाच आपण जाऊ शकतो असं. म्हणजे खरंच आज मला खूप आनंद होता की मी एकविरेला दर्शन करायला आले, आणि माझी फ्रेंड माझ्यासोबत आहे माझ्या शीटवरती. बाकी सगळ्या बसलेल्या आहेत. सकाळचे आता 6:30 वाजलेले आणि थोडं अंधार आहे बाहेर. सकाळचं वातावरण होतं आणि मैत्रिणी मस्त गप्पा मारत होतो आम्ही सर्वजण. आम्ही सकाळी प्रथम आम्ही एकविरेला जाणार होतो, त्यानंतर नारायणधाममध्ये, नंतर गगनगिरी महाराज आणि महड, आणि महडवरून येता येता पंचायत मंदिर. आपण गेल्यावेळी पण पंचायत मंदिर मध्ये तुम्हाला मी व्लॉग बनवला होता, तो पण तुम्ही बघा. तिथे आम्ही जाता जाता दर्शन करणार आहे. आणि असे आमचं 5 ठिकाण ठरलं होतं जाण्यासाठी, आणि आम्ही निघालो होतो सकाळी लवकरच. आम्ही निघालो आणि जाताना मैत्रिणीची खूप गंमत धम्माल मस्ती करत होत्या. हास्य विनोदात आम्ही हा प्रवास करत होतो. यावरून एक पु ल देशपांडेंची कविता आठवली. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असंही काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलावं असंही काही नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणे ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेट नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातला माणूसपणा जाणला. नाव काय तुमचं? सायली. नाव काय तुमचं रे? नाव काय तुझं? असं तुझं नाव काय ग? माझं नाव सायली. पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील विहेरगाव कार्ले नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावरच एकविराई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असं हे देवस्थान जागृत देवस्थान मानलं जातं. त्या जागृत देवस्थानाचं आज आम्ही दर्शन घ्यायला सर्व मैत्रिणींनी चाललेलो आहे. मैत्रीबद्दल बोलावं तेवढं कमीच. जन्म एक ढेंबासारखं असतं, आयुष्य एक ओळीसारखं असतं, प्रेम एक त्रिकोणाप्रमाणे असतं, पण मैत्री असते ती वर्तुळासारखी की जिला शेवटच नसतो. अशीच आमची ही मैत्री. गप्पा गोष्टी करत करत आम्ही एकविरीच्या पायथ्याशी पोहोचलो. सर्व मैत्रिणी खाली उतरल्या आणि त्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालो. एंट्री दिली तर सोडतो वरती, नाही दिली पुलावरती पार्किंग तुम्हाला सोडून येईल खाली. पार्किंग नाही देणार तुम्हाला. गर्दी असेल तर पार्किंग नाही. संडे ना, संडे पार्किंग नसेल मी इथे नेईन परत, पण नंतर येताना पण इथंच या तुम्ही. मी गाडी इथं आणून लावेन. बाजूला हाय हाय
हाय पोहोचलोय आम्ही आता दर्शनाला चालू करणार आहे. उतरला खाली तिथं नका जाऊ, पाच पाहिली उतरा. हे बघा आम्ही आता पोहोचलोय. आम्हाला वाजले 8:30 इथे वाजले पोहोचायला. आणि आता मी दर्शन घ्यायला चाललोय एकविरीच्या पहिला मी पायथ्याशी दर्शन घेणार आहे आणि मग आम्ही वरती जाणार आहे. तर सगळ्यांची तयारी चालू आहे. नाही बघा मेकअप करून एवढ्या गोऱ्या गोऱ्या झालेल्या नाही लावत आहे, फक्त पाणी पिते जास्त. बघा नॅचरल ब्युटी, नॅचरल ब्युटी. आणि हे बघा चला सगळेजण निघाले. मॅडम आमची जोशना मॅडम तर काय यार फोटो काढण्यात बिझी आहे. जोशनाची फुल तयारी चालू आहे फोटो काढण्यासाठी. हे बघा चला पोजेस चालू कर. हा अरे येते का आम्ही सगळे? मी येते का? आम्ही दोघी गेलो लिपस्टिक रेली. पुणे मुंबई मेट्रो सिटीच्या मध्यभागी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कारले डोंगर, त्यावरतीच एकविरा आईचं जागृत देवस्थान आहे. एकविरा देवीचे मंदिर पांडवांनी बांधलेले असे मानलं जातं. असं म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांना एकविरा देवीने दर्शन दिले होते. एकवीर माता त्यांच्यासमोर प्रकट झाली होती आणि पांडवांना त्यांच्यासाठी मंदिर बांधण्याचा सूचना दिली. पांडवांच्या भक्तीचा परीक्षा घेण्यासाठी म्हणून देवीने एक अट घातली. ही अट अशी होती की या मंदिराचं बांधकाम एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे. पांडवाने हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधण्यात पूर्ण केले आणि पांडवांच्या भक्तींना प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिलं की त्यांच्या अज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत, असा त्यांना आशीर्वाद दिला. या मंदिराचा जीर्णोद्धार 1866 झाला. एकविरा आईचे मंदिर दररोज पहाटे 5ला उघडले जाते. त्यानंतर मंदिरात गुलाबजेल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ पवित्र वातावरणात निर्माण केले जाते. त्यानंतर तांदळे दगडात कोरलेली आईची मूर्ती एकविरीच्या मूळ मूर्तीची पहाटे 5:30 वाजता काकड आरती केली जाते. 6:30 अभिषेक देखील करण्यात येते. श्री एकविरा देवी नवसाला पावणारी देवी आहे. चैत्र अश्विनी या दोन्ही महिन्यात देवीची यात्रा भरते. या यात्रेला कोळी बांधवासह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनाला व नवस फेडण्यासाठी येतात. हे बघा श्री एकविरा आई देवीचं पायाचं स्थान आहे. ते पायाचं देवीच्या पायाचं ते दर्शन केलं जातं. आता आम्ही फर्स्ट इथे दर्शन करणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. पाच पायरी. आजूबाजूला शॉप पण आहेत भरपूर. इथलं दर्शन झालं की मग 5 पायरीवर माझं भरपूर आम्ही पहिल्यांदा आलो. ह्याच्या वेळेला आलेलं आम्ही धीराचं मुलीचं काय आतमध्ये हे मस्त वरती आपण राहायची सोय वगैरे मिळते. एकविरा आईचं म्हणजे मानपान माझी पण आहे. इथेच चप्पल वगैरे काढायचे. प्रथम आम्ही एकविरा आईच्या पायथ्याशी मंदिरात दर्शन घेतलं आणि मग पुन्हा आम्ही पुढे डोंगरावरती जाण्यासाठी निघालो. एकविरा आई आणि जोगेश्वरी आई या दोघींचं नणंद भाऊजा असं दोघींचं नातं आहे. जोगेश्वरी ही काळभैरवनाथाची बायको आहे. म्हणजेच काळभैरवनाथ हे एकविरा आईचे भाऊचं नातं आहे.
येथे नवस पेडण्यासाठी हजारो पालख्या दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कारलेला पायी आणल्या जातात. ए थांबा मी पण येते. हे बघा एकविराईचं हे टोक आहे वरती डोंगरावरती बघा तो झेंडा दिसतोय तो एकविराईचं डोंगर आहे. भरपूर लोक इथे आले असतील भरपूर व्लॉग असतील पण मी पहिल्यांदाच आली आहे म्हणून हा व्लॉग मी बनवते. तर आता आम्ही त्या डोंगरावरती जाणार आहे टोकावरती. तर मी पहिल्यांदा जाणार त्यामुळे एवढा अनुभव नाही पण मी आता तुम्हाला ह्यातून माझा अनुभव दाखवणार आहे. तर ह्या बघा हे बघा आमचं पिल्लू मस्त चष्मा वगैरे घालून हाई करते बघ. मग तिला सगळं माहिती आहे. आता ती व्लॉग बघत होती एकीचा कोणतरीच बघत होती मला वाटतंय म्हणून मी रेड चष्म्यासोबत रेड सॅडल ओ शिट कळते का मॅचिंग कळते का कोणाला. इकडे बघा घ्या आदर्श मॅचिंग रेड स्वेटर बरोबर रेड चष्मा बघितलं. गाडी त्याने तिथेच जायला पाहिजे होती मंदिराजवळ. नाही जाते ना तिथे. डोंगरावर जाण्यासाठी थोड्यावर आम्ही त्या डोंगराच्या थोड्याच अंतरावरती आम्ही गाडी घेऊन गेलो. मग थोडं अंतर गाडीने आम्ही पार केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो होतो डोंगरावरती. आईच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा पण आहेत. किती भाषा येतात मॅडम तुम्हाला? घेतात तर आम्ही चालतच अरे तुमची कला निघू द्या ना जरा थोडीशी. हिंदी मराठी इंग्लिश आणि बऱ्यापैकी आमच्या कोळी लोकांच्या जेवढ्या आहेत तेवढ्या भाषा येतात. तुम्ही कोळी आहात? हो खूप छान सुंदर बोलता कोळी मला आवडलं. बघा ह्या लेक्चरर असून एवढ्या सुंदर सुंदर बोलतात ना. मग आली की नाही मी तुझ्यासाठी. आता माझ्या बरोबर चल. आता मजा वाटायच्यात आपल्याला. मॅडम नाव काय तुमचं म्हणाल? शुभांगी खरात. शुभांगी. आम्ही आता एकविरे आईचा डोंगर चढतोय म्हणजे रस्ताच आहे हा. या रस्त्यानेच चाललेला आहे. कोण कामचोर आहे? छोटी का काय झालं? काही पण सांगू दे लगेचच बाजूला होते ती. दिसलं सांगते तिला. अरे सेकंड बच्चा ऐसे ही होता है मैं भी ऐसी थी. अगं बाई तेच रडणं चाललं तिचं. मोठ्यांना काय त्रास देतात सगळे छोट्याचे काय लाड करतात सगळे. ऐकून ऐकून पकडून गेली मी. कसली घाबरते मोठी लाईच्या. हा ना. ए बिचारा डोंगर चढून चढून थकला वाटतं. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय ना. बघा अशा पाहिजे एनर्जी पाहिजे. आणि देणार देवी आपल्याला एनर्जी देणार तिथपर्यंत चालण्याची. टेन्शन घेऊ नका. मला हा देवीचा चेहरा उठता बसता दिसतो कधी. आणि मी जर बघितलं ना माझ्या डोळ्यातच पाणी येतं. असं तर म्हणजे कुळदेवातला जाते तेव्हाही आणि असंही. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा एकविरा आईच्या मंदिराचा रस्ता नागमोडी वळणाचा होता. आणि आम्ही चालत असताना मध्येच आम्हाला बोराचं झाड लागलं. त्या बोराच्या झाडाचे आम्ही बोरं काढण्याचा प्रयत्न करत होता पण हातात एक मिनिट. बोरं खायला येऊन ऐकायलाच यायचं. उतरताना मजा येईल. हाताला लागेल दादा बोरं पण तुला काय मन राहिलं नाही पण बोरं पण घेऊन खाली. आवडीचे पदार्थ दिसले ना शाळेत असताना बोरं घेऊन रस्त्याने जांभळाची झाडं पण भेटतात ना. आणि डोंगरामध्ये असे झालं करवंदाची मी म्हणतात काय रानमेवा. रानमेवा म्हटला जातो. आपल्याला पुढे सोडू शकला असता. देवीच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हिरवागार होता. उंच उंच झाडी आजूबाजूचे जे हिरवळ हे पाहून मनाला खूप प्रसन्नता वाटत होती. आणि तिथे आम्ही जात असताना तिथे रिक्षा पण होत्या जाण्यासाठी.
मंदिरापर्यंत, पण ते 50 रुपये जाण्यासाठी 50 रुपये येण्यासाठी घेत होते. मंदिराच्या पायथ्याशी सोडणार, पण तिथून आपल्याला पायऱ्या चढतच वरती जायचं होतं. म्हणून आम्ही रिक्षा वगैरे काही केला नाही. त्यावेळेस समजा वॉकिंग पण झालं छान प्रकारे. तर आम्ही चालतच सर्वजणी, काही जणी गेल्या रिक्षाने, पण आम्ही काही जणी चालतच गेलो आणि खूप मस्त वाटत होतं. आजूबाजूचा परिसर बघून एवढा आनंद वाटत होता की ते चालणं काही वाटतच नव्हतं. तो सगळा परिसर, निसर्गमय परिसर बघून तो चालणं म्हणजे एकदम काहीच वाटलं नाही आम्हाला. आणि हा रस्ता पण खूप नागमोडी वळणाचा होता आणि चढउतार होता. वरती चढताना खूप पायाला असा जोर लागत होता. तरी पण आम्ही तो चढत वरती गेलो. खूप छान वाटत होतं. गाड्या इथपर्यंत येत होत्या. इथून पुढे सगळ्यांना चालतच जायचं होतं. तर हे बघा बकरी आहेत. ते देवीच्या म्हणजे रक्षक असतात, त्या रक्षकाला कापले जातात इथे. आणि इथे लहान मुलांचं नवस पण असतं, मुलांचं मुंडन पण केलं जातं, केस काढली जातात, टक्कल केल्या जातात. असं हे सगळं हे एकविरी आईच्या इथे परिसरात असतं. आणि हे पहा तुम्ही, इथे दुकानं पण आहे. सगळे एकविरी आईचे फोटो लागले होते दुकानांमध्ये. खूप छान वाटत होतं हे सगळं बघून. मस्त आम्हाला आनंद होत होता आणि दर्शन पण आमचं खूप सुंदर प्रकारे चालून होत होतं ह्या फोटोंवर माध्यमातून पण. ते 50 लावटी आल्या वेलीचं कडे मला वरती 100 किंवा ओटीने आले 50 ला ओटी आहे. हो दादा, पाणी द्या एक बाटली. बघा ना, आता तहान लागली आहे. सुट्टे बिटे तुम्ही बघा आता. तहान लागली होती म्हणून पाणी घेतलं. थँक्यू. बोला ताई, काय देऊ? हे बघा, आईसाठी ओटी घेतलेली आहे. आता तू असं हे बघा, आम्ही आईसाठी ओटी घेतलेली आहे आता आम्ही. हे पहा, 360 पायऱ्या आहेत. 360 पायऱ्या. हा, संदीप देशमुख, मुख्य पुजारी. इंस्टाला काय नाव आहे? माझं शुभांगी खरात आहे चॅनलचं नाव. शुभांगी खरात. खरात. हे किती पायऱ्या आहेत? पार्किंग कडे खालनं इथून आता 5 पायऱ्या नंतर 5 पायरून 200 200 आणि खालून 150 होत्या. 50 कसं मध्ये तुटले म्हणजे वाढवले. आणि मग खालून खालून 600 बाहेर आहे. खालून जास्त जास्त आहेत का? खालून जास्त. ठीक आहे. आम्ही इथून पादुकाचं दर्शन घेतलं. तिथून कुठपर्यंत? 200 तिथून. तिथून 200 आहेत का? 200. ठीक आहे, थँक्यू. आम्ही इकडे पनवेल. पैसे द्यायचे ना? हा, तुमची इच्छा नाही. अंदर जाओ ना.
हो हे बघा आम्ही आता रांगेतून आईचं दर्शन घेणार आहे. तर ही रांग लावण्याची लाईन आहे सगळी. अंगात आलंय कोणाच्या तरी. जागा दिली मला सगळ्यांनी जायला. मग आम्ही निघाली. तुझ्या दरबारी वाद्य वाजून चालल्यात मावळे चौघडा वाजून चालल्यात तिला धाव तुला माता हे पहा आतमध्ये आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. मंदिराचं दर्शन झालं आमचं. या आईला रेणुकाई म्हणतात. रेणुकाईचा चौकार एकवीर आई आहे आणि हे 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. 1866 साली ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. तर ह्या मंदिराचं आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे आणि खूप आनंद झाला आहे. कारण निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे एकविरा आईचं. तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या एकविरा आईचं दर्शन घ्यायला नक्की या. एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी बांधलेले मंदिर आहे. आणि एका भक्ताच्या स्वप्नात आरवली पहाटे तेव्हा त्यांनी ते बंद केलं का. माझ्या फ्रेंडने आता तुम्हाला सांगितलंच आहे मंदिराची कशी स्थापना झालेली आहे. एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले 5 पांडवांनी. एका भक्ताच्या स्वप्नामध्ये जाऊन कोंबडा हरवला आणि मग आईचं इथे मंदिर बांधलं असं इथे तेव्हा झालं. म्हणजे सगळ्यांना कळालं ते. तर असं हे मंदिराची स्थापना आहे आणि त्याचं दर्शन घ्यायला आम्ही आज सर्व मैत्रिणी आलेलो आहे. बघा सगळ्यांच्या कपाळावरती आईने आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही खूप छान झालं. तुम्ही पण जरूर या दर्शनाला. आणि येतच असतील भाऊ. जवळच आहे कारले डोंगरावर हे मंदिराची स्थापना झालेली आहे. तर विहारे गाव ना, या विहारे गावामध्ये हे पिल्लू पण आमच्यासोबत आहे आणि हे दुसरं पिल्लू. 2 पिल्लू आहेत आमच्यासोबत. हे पण बघा किती आवडीने लाईनीमध्ये राहून त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. किती सुंदर. चल पोरी स्ट्रॉंग आहेत तुमच्या.
बापरे, आम्ही सकाळी लवकर आलो म्हणून आमचं दर्शन झालं आणि आता एवढ्या लाईन लागली. बापरे, भरपूर मोठी लाईन लागली. हे पण नवसाचे दिवे लावले, कापडाचे दिवे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरलेलो आहे. आम्ही आता बसपर्यंत चाललेलो आहे. खूप छान प्रकारे देवीचं दर्शन झालं. आम्हाला खूपच मन प्रसन्न झालं. ॲक्च्युली माझे शूज राहिले होते, पण ते शूज कसे भेटले, काय भेटले, अगदी मला म्हणतात ना, देवी जिथं आहे तिथं कुठलेच संकट येत नसतं, तसं झालं. आणि माझे शूज मिळाले मला. हे बघा, आमच्या ज्योत्स्नानी सर्वांसाठी पोहे करून आणलेले आहेत आणि ते पोहे आम्ही खातोय. हो, तिने घरून करून आणलेत पोहे ज्योत्स्नाने. हे बघा, सगळे पोह्यांचा लाभ घेत आहेत, पण आम्हाला नाश्ता करायला 12:30 वाजलेले आहेत. मस्त. ज्योत्स्ना थँक्यू हा पोहे करून आणण्यासाठी. ज्योत्स्ना थँक्यू हा पोहे करून. आधी खाऊन तर बघ कसे झालेत, नाही तर म्हणशील आता थँक्यू म्हणशील अगं तू ग्रेट आहे. नाही नाही नाही, तू आणले ते महत्वाचं. मीठ कमी असलं तरी खाणार आहे, ते पोटावर जाणार आहे. हे पहा, आता आम्ही पोहोचलो नारायण धामला. खूप सुंदर आहे ना. वाव, इथे गार्डन पण आहे काय, सुंदर लावलेत ना एकदम स्टेप बाय स्टेप. वाव. आणि हे बघा ना, सगळ्या दिवाळ्या इथे राम 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 लिहिलेले, पूर्ण स्वास्तिक आणि राम राम लिहिलेले सगळे. नारायण धाम. हा, अशा ठिकाणी चाललं. हा, अशा ठिकाणी आपल्याला छान वाटतंय. खूप किती स्वच्छता आणि त्याचं बघणं वगैरे किती सुंदर आहे ना. हे बघा, नारायण धाम. हे पूर्ण बगीचा वाटतं. काय बंद झालं? मंदिर बंद झालं? हा, दर्शनचं कधीच बंद झालं. मग किती वाजता खोलणार आता? 3 बोलतात. आपल्याला काही एवढा वेळ थांबता नाही येणार. जसं गाडी जाऊन पण निघाले बोलायच्या तिकडे सगळे. किती छान आहे. पुढे फुलं बघ ना किती. अगं तिथे बघितलं भांडारी थोडस लावलं नाही बघ, एवढं लावलं एवढं जरी लावलं ना तरी मला ते सांगते ना. वेलकम वेलकम. आम्ही इथे मी राहते, त्या 3 खिडक्या माझ्याच घरातल्या. त्याच बिल्डिंगमध्ये ना माझे 4 फ्रेंड्स दिसतंय ना सिलिंगला, ते पूर्ण काचेच आहे आणि खूप असं ना स्टोरीज डिपिक्ट केलेल्या आहेत त्याच्यात. नाही ना, त्याने बॅरिगेटच लावलेत, नाहीतर नसतं काच बॅरिगेटच आहे. जेवढं बाहेरून दिसतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. नाही, आपल्याला आत नाही होत. 2:15 आता आपण एक काम करूया, आपण जेऊया आणि परत येऊ. हा, चालेल चालेल. बाजूला कला कुठून आली का? कला मम्मी. फर्स्ट फ्लोर. बोलायचं म्हणजे अवघड आहे. कला मम्मी बसले असते. आता आम्ही मुंबई मसालामध्ये जेवण केलं आहे आणि आता आम्ही परत नारायण धामला जाणार आहे, कारण की नारायण धाम 12 वाजता बंद होतं त्यांचं मंदिर. तर आज आम्ही जेवून मग परत नारायण धामलाच जाणार आहे. तर चला.
मग अशी आम्ही आलो होतो तेव्हा हे सगळं चालू होतं की बंद झालं होतं. आता बघा सगळे कारंज्या वगैरे चालू झालेले आहेत त्या. ते बघा असे पाण्याचे फ्लावर चालू झाले. त्यांनी सुंदर असा नजारा. मैत्रिणी सगळ्या पुढे गेलेल्या आहेत, मी पाठीच राहिलेली आहे. मी आता चेंज केलं मी थोडंसं, कारण की साडी घातली होती. सगळ्यांनी कोणी साडी घातली होती, मी एकटी साडी घेतली म्हणून मी चेंज करायला आणले होते, तर चेंज केले कपडे. मी ड्रेस घातलेला आहे. आणि आता पुढे बघा मंदिर, नारायण धाम मंदिर आहे, ते पूर्ण ओपन झाले. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप छान वाटते. मला आमनं पण सुंदर असं दृश्य दिसतंय. हनुमंताचं मंदिर आहे म्हणून तिथे हनुमंताचं मंदिर आहे. त्या हनुमंताचं मंदिर. हे गणपतीचं मंदिर, हे आणि ही देवी नारायणीचं मंदिर, आणि ते हनुमानाचं मंदिर. नारायणी देवी, नारायणा मंदिर निघालेली नारायणी. देवीने नवरूप घेतले होते. नवरूप घे, हा नवरात्रीचे. त्याच्यात सगळ्या देवांच्या अंशातून निघाला होता. देवी निघाली, नारायणामधून निघाली ती नारायणी, ब्रह्मदेवामधून निघाली ती ब्राह्मणी, असं सगळे 9 दिवस. हे फक्त मग मोठं नारायणीचंच मंदिर आहे ना? हे नारायणी धाम, हे नारायणीचं मंदिर. आता इथं अजून बघण्यासारखं काय काय आहे? अजून बघण्यासारखं काय काय आहे? यांची गोशाळा खूप सुंदर. चला ना बघूया. हे वरच्या साईडला डिझायनिंग बघा कशी केलेली आहे. नारायणधामच्या मंदिराच्या बाजूला ही गौशाला आहे. या गौशालेमध्ये सगळ्या गाया आहेत, खूप सुंदर गाया आहेत. प्रत्येक गायीचं नाव आहे आणि या गायींसाठीही चारा इथे बाजूला ठेवला जातो. ज्यांना या गायींना चारा चारायचा आहे त्यांनी तो घेऊन चारू शकतात, असा हा चारा ठेवला होता इथे. मग आम्ही सर्व गायींना भेटलो, सर्व गायींची नावं ठेवलेत. खूप सुंदर नावं अशी ह्या गायींची नावं आहेत.
कावेरी, कपिला, शारदा, कात्यायनी, कृष्णा, अरे वा, चंद्रभागा, हा चंद्रभागा. गायींची नाव आहे ते. भीमा, काय आहे? शिप्रा, प्रज्ञा, तुलसी, गोमती, भागीरथी, नर्मदा, अमृतुधा, नारायणी, गौरी, गोदावरी, मेघा. बापरे, सगळ्या गायांची नावं है ना? हो. हे पहा, आम्ही आलोय गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आता आम्ही पहिलं कुठे गेलो होतो? पहिलं गेलो आम्ही एकविरे आईला गेलो पहिले. सेकंड टाइम आम्ही गेलो नारायण मठमध्ये आणि आता आलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात. हे बघा किती सुंदर पाणी आहे ते. ए हळू, कपड़ा ऊपर करो पीछे से. ये आराम से होगा. एक सेकंड, उनका फोन है ना, करने वीडियो. कौन है? छिड़क. अरे है क्या? पानी अच्छा है? छिड़काव, गगनगिरी महाराज का पाणी. कुठे आहे नदी? आतमध्ये पण. विष्णूंचे दश अवतार आहेत हे सगळे समोर जे आहेत ते मूर्ती. परशुराम मत्स्य अवतार फर्स्ट वाला. हा, खाली येतो, हां वरती येतो कासव, हां वराह अवतार, त्याच्यावरती येतो नरसिंह अवतार, हां. तो बटुकेश्वर, ते परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हे दोन्ही विसरले. ऑन केला का? गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही मग पुन्हा महडच्या दिशेने निघालो तिथे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. पण तिथे आम्हाला जाण्यासाठी 7:30 वाजल्या आणि तिथे गेल्या गेल्याच आम्हाला आरती भेटली आणि मग आम्ही आरती केली. करोमि यज्ञं सकलस्वरस्वं नारायणाय समर्पयामि. चित्रं विश्वं राम नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं. हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण.
महडच्या गणपतीला खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला कमीत कमी 2 तास तर गेले असते, म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. बाहेरूनच गणरायाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो, पण आम्हाला फार उशीर झाला होता, म्हणून आम्ही काय पंचायत मंदिरला गेलो नाही आणि तिथूनच मग आम्ही घरी आपापल्या परतण्यासाठी निघालो. निघताना मैत्रिणीची खूप धमाल मस्ती चाललेली होती. जाताना एवढे एनर्जेटिक डान्स वगैरे नव्हते करत, पण येताना सगळ्यांनी डान्स आणि असं वाटत होतं खूप एनर्जी आले सगळ्यांमध्ये आणि खूप जणी खूप मस्त डान्स करत होत्या आणि गोष्टी गप्पा आणि जोक्स चाललेले होते. तर आमचा देवदर्शनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला देवाचं दर्शन करून. हा जो ब्लॉग आहे तो खूप आम्ही एन्जॉय केला आहे आणि तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या दर्शना जी आहे तिने आमची खूप एंटरटेनमेंट केलेली आहे, तर तिच्यासाठी पण थँक्यू सो मच. तिनेच आम्हाला सर्व ठिकाणची माहिती सगळं काही सांगितलं. इथून नंतर गोष्टी